खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. अरे वा, काय बरोबर आहे का असं तरण्या तठ्या मुलीला कुणाबरोबरही रात्री बेरात्री जेवायला पाठवायचं ते? आम्हाला आमची पूर्वीची नेहा परत हवी आहे, कळलं? दिसता तितक्या साध्या नाही आहात तुम्ही. मी साधी आहे पण बावळट नाही. आता इतकं काही होऊन गेलं ना की आता आमचं लग्न होणं कदापि शक्य नाही. सत्कार खरं म्हणजे तुमचाच व्हायला हवा. घे पोहे. काय सेवा चालली आहे बायकोची? यात सेवा कसली? तुला माहिती आहे मला त्याची सवय आहे आणि आवडही आहे. पण मला सांग कसं वाटलं हे नवीन घर? छान आहे, मोकळं आहे आणि विशेषतः इकडे शांतता आहे. तुला शांतताच हवी होती ना? हो, शांतताच हवी आहे मला. तिथे झालं तसं इकडे व्हायला नको. अजूनही बऱ्याच वस्तू आणायच्या आहेत. म्हटलं तुझ्या आवडीने आणू, कारण तुझं घर आहे ना ते. आनंद, तुम्ही आणि मी एकत्र ज्या घरात असू ते घर कसंही असलं तरी मला प्रिय आहे. आणि तुमची आणि माझी आवड काही वेगळी आहे का? तुझी आवड माझ्या आवडीप्रमाणे बदलून घेतली आहेस खरं तर. त्यातही वेगळा आनंद असतो. म्हटलं नवऱ्याच्या आवडीचं कौतुक करावं, त्याला आवडेल असं वागावं. असं कसं ग स्वाती? आपण आपली वेगळी आवड ठेवावी. हे काय तुम्हाला नाही कळणार त्यातलं. बरं मला सांगा, घरकामाला बाई पाहिलीत का? हो, आमचा शिपाई आहे तुकाराम, त्याला सांगितलेलं आहे तो आज बाई पाठवणार आहे. हे बघ, तू त्या बाईशी बोलून घे नीट सगळं. फक्त एक गोष्ट कर, पगारासाठी घासघीस करू नकोस. बरं. हां, कारण ती बाई खूप चांगली आहे. निघू मी आता? हो, घरी लवकर याल ना? प्रयत्न करतो. लायब्ररी लावली आहे, घरात पुस्तकं सुद्धा आणून ठेवलेली आहेत. ती वाच म्हणजे तुझा वेळ खूप चांगला जाईल. निघू? आणि हो, ते पोहे संपवायचे. हो. येतो. चला स्वातीबाई, नवीन घर, नवी सुरुवात. बाबा, आज रिझल्ट आहे माझा CETचा. सायबरमध्ये बघायला चाललोय. अरे तू काय पास होशीलच. काय वाटतंय? पेपर सर चांगले गेलेत माझे. आता बघूया काय होतंय ते. बरं, काय पुढे काय करणार तू? पुण्याला जाणार का ते राजकारणाचं खोळा आहे अजून डोक्यात? इच्छा तर होती बाबा, पण तुमचं म्हणणं पटलंय मला. मी आधी शिक्षण पूर्ण करायला हवं आणि मग बाकीचा विचार. हे बघ नील, मी तुला केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही. पण काय माहितीये, सध्या राजकारण जर कोणाला करायचं असेल तर कोणी करावं? ज्यांच्या घरचं बरं आहे, आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, त्यांनी कमवलं नाही तरी चालतंय. पण आपलं तसं नाहीये.
आणि हल्ली हे राजकारण सुद्धा हल्ली इतकं विचित्र झालेलं आहे की कुठलाही पक्ष भक्कम नाही, कुठल्याही पक्षाकडे ठोस असं कार्य नाही, भवितव्याची ग्वाही नाही. राजकारणामध्ये तरुण रक्त यावं, त्याने आपले विचार मांडावेत, त्यांनी सत्ता ताब्यात घ्यावी असं आम्हालाही वाटतं. पण एकंदरीतच सगळी सिस्टीम किती करप्ट आहे हे माझ्याशिवाय दुसरं जास्त कोणाला माहिती असणार. अरे वर्षानुवर्ष कार्य करून शेवटी कार्यकर्त्यांच्या पदरी फक्त निराशा पडते. कारण अजूनही आपल्या देशामध्ये घराणेशाही चालते. तरीही तुला हौस असेल तर तू आधी आपलं शिक्षण पूर्ण कर आणि मग निर्णय घे की आपण कुठलं क्षेत्र निवडायचं. थँक्यू व्हेरी मच बाबा. बाबा मी आधी इंजिनिअरिंग पूर्ण करेन आणि मगच राजकारणात प्रवेश करेन. मी अजूनही आशा सोडलेली नाही आहे. मला अजूनही वाटतं की मी काहीतरी करू शकतो. शेवटी आजोबांचं रक्त आहे माझ्यात. बरं येऊ मी. अभिनंदन इन ॲडव्हान्स. थँक्यू सो मच. येतो. अहो चला, झालं की नाही? हे घ्या, डब्यात तुमच्या आवडीची मटकीची उसळ आहे. तेव्हा डबा वाकडा करायचा नाही, माहिती आहे. पण आठवणीने खा. हं. अगं आठवण करून द्यायला तिथं माझा सासरा आहे ना तुकाराम, त्याचं आठवण करून देणं सुद्धा धमकी देण्यासारखं असतं. सुद्धा अगं ते आनंद मयेकर आल्यापासून ना मला खूप आराम मिळालेला आहे. शिवाय इतर गोष्टींचा विचार करायला सवडही खूप मिळते हल्ली. आणखी एका गोष्टीचा विचार करा. हं. कुठल्या? सावरीच्या लग्नाचा. पहिल्या स्थळाच्या बाबतीत असं झालं. आता आधीच नीट चौकशी करून घेऊया, मग बोलणी करूया. लग्नाच्या वयाच्या होऊन घरात राहिल्या ना, हे नंदू शेठ सारखे लोक त्रास देतात. मग ठीक आहे, येतो मी. सचिन तुम्ही? आत येऊ का? नाही म्हणजे मला कल्पना आहे की तुम्ही शाळेत जायला निघालात, पण पण मला फक्त तुमची 5च मिनिटं हवी आहेत. प्लीज प्लीज. या बसा. बसा. बोला. सगळ्यात आधी त्या दिवशी आमच्या घरी जे घडलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. माझ्या आईच्या बोलण्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, विशेषतः आसवरीला खूपच मनस्ताप झाला. पण विश्वास ठेवा, तिला जेवढा त्रास झाला ना तेवढाच त्रास मलाही झाला.
कारण मी आसावरीलाच पसंत केलंय. खरं सांगतो, तिच्यानंतर मी दुसऱ्या कुठल्याच मुलीला पाहिलं सुद्धा नाही. माझ्या आईच्या आजारपणामुळे मला गप्प राहावं लागलं. नंतर मी खूप विचार केला आणि ठरवलं की हे माझं आयुष्य आहे आणि ते कोणाबरोबर घालवायचं हेही मलाच ठरवायला हवं आहे. कारण तो माझ्यावर अन्याय होईल आणि माझ्या बायकोवर सुद्धा. काका मी माझ्या आईला कसंही करून समजावेन, नक्की समजावेन. लग्नानंतर आम्ही चंद्रपूरलाच राहू. आणि काका, मला तुमच्याकडून खरंच काही नको आहे. माझ्याकडे सगळं काही आहे, सगळं आहे. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. आणि तुमची परवानगी सुद्धा. नाही सचिनराव, आता ते शक्य नाही. पण काकू, सचिनराव, तुमच्याशी लग्न केलं की माझ्या मुलीचा संबंध तुमच्या आईशी येईलच. त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करताय. त्यांची कुठलीही अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही. ह्या गोष्टी त्यांच्या मनात राहतीलच आणि या सगळ्या गोष्टी ते आसावरीला बोलूनही दाखवतील. नाही, मला माझ्या मुलीला जाणून बुजून संकटात लोटायचं नाही. पण काका मी आहे ना. तुम्ही आहात तर काय? हा, सांगा ना. साखरपुड्याच्या दिवशी कसे वागलात तुम्ही? त्या दिवशी तुमच्या आईने आमच्या सगळ्यांचा अपमान केला, आम्हाला घराबाहेर काढलं, तेव्हा कुठे होतात तुम्ही? आणि त्यानंतरही तुमच्या आईने सारखा आसावरीला फोन करून नाही ते बोलून रडवलं, तेव्हा कुठे होतात तुम्ही? हे बघा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता काय उजेड पाडणार आहात मग वेगळा? फौजी, या लोकांनी आतापर्यंत केला तेवढा तमाशा कमी केलाय का? यांच्या प्रकरणामुळे आपल्या मुलीची एवढी बदनामी झाली आहे ना, तिचं दुसरीकडे लग्न ठरणं मुश्किल झालंय. ती अपशकुनी आहे, अशुभ आहे, अशा वावड्या उठल्यात सगळीकडे यांच्यामुळेच ना. यांची आई म्हणजे जगातली जहाबाज बाई आहे. लग्न झालं तर छळ छळ करेल आसावरी. उमा, नाही तरी काय, जी बाई लग्नाच्या अगोदर एवढं बोलते ती लग्नानंतर वेगळे काय दिवे लावणार आहे सांग मला. आणि हे बघा सचिनराव, तुम्ही पुन्हा पुन्हा या घरात येऊन आम्हाला त्रास देऊ नका आणि या घराशी तुमचा संबंध जुळेल या आशेवरही राहू नका. आणि थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर आसावरीचं नाव घेऊ नका पुन्हा. हात जोडते तुम्हाला, उपकार करा आमच्यावर. निघतो. सचिनराव, जाऊ दे का त्यांना, कशाला थांबवतेस? उमा, अगं केवढं बोललीस तू त्यांना. चुकीचं बोलले का? पण नाही, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. त्या दोघांनी एकमेकाला पसंत केलंय आणि आपल्यातील वादांमुळे त्यांना लग्न करता येत नाहीये. माई, आधी म्हणाला तू बाहेर गेली होतीस तेव्हा तुला चक्कर आली म्हणून. काही नाही रे, थोडंसं गरगरल्यासारखं झालं. मंगेश, सरबत घेऊन ये. अरे
मी ठीक आहे आता. आधीनी गोळी दिली आहे. पण माई तू इतकी दगदग कशाला करतेस? आणखी कोण करणार? सगळ्या नातेवाईकांना तोडून बसलायस. मी पडली एकटी. घरातलं पहिलं शुभ कार्य आहे, त्यातून मुलीचं लग्न. टेन्शनच आलंय मला जरा. रीतीभातीत काही कमी पडायला नको. पण माई तूच सगळीकडे धावपळ करू नकोस. घरात एवढे नोकर चाकर आहेत ना. दुसरं घेऊन ये. अरे असू दे. नाही माई, चूक ती चूकच, आणि ती लक्षात आणून द्यायलाच हवी. ही अशी माणसं आहेत ना घरात, म्हणून तुला सगळीकडे लक्ष घालावं लागतं. तुझ्या मदतीला कुणीतरी हॅलो. नमस्कार, हर्षवर्धन भोसले बोलतोय. अरे आपण बोला. लग्नाचं आमंत्रण मी दिलंच आहे आपल्याला. हो. पण माझी आणखी एक विनंती होती. बोला ना. इथे माझी आई एकटी आहे आणि लग्नाची गडबड. तिला मदत करणारा असं वडीलधारा माणूस कोणीच नाही आमच्याकडे, आणि चालीरीतीमध्ये काही कमी पडायला नको अशी तिला सतत भीती वाटते. तेव्हा तुम्ही जर उद्याच आलात तर फार बरं होईल. उद्याच? अहो त्यात काय, येऊ की आम्ही. आणि तुमच्या आईला मदत करायला खूप आवडेल मला. त्यांना म्हणावं कसलीही काळजी करू नका, लग्न छान पार पडेल. उत्तम. मग मी गाडी पाठवतो तुम्हाला घ्यायला. अहो नको, तुम्ही कशाला तसदी घेता? तसदी कसली, तासाभराचा तर प्रवास आहे. गाडी पाठवतोय. बर ठीक आहे. ठेवू फोन? हो ठेवा. काय रे, कोण हे? तुला म्हटलं होतं एकदा, आष्टीचे प्रिन्सिपल मोहित आहे, त्यांच्या एकदा संपर्कात आलो होतो. त्यांच्या पत्नीशी बोललो आता. खूप चांगली माणसं आहेत त्यांच्या घरातली. त्यांची खूपच मदत होईल तुला. हेच का ते तुझे खास पाहुणे? मंगेश, घे आणि आता थोडा आराम कर. हर्ष, तुझ्या वागण्याचं रहस्य आई असूनही मला कधी कधी उमजत नाही. ताई, येऊ का घरात? तुकारामनं पाठवलंय मला तुमच्याकडे घरकामासाठी. हा हा, ये ना, ये ये. बैस. समध्या घराची माहिती आहे बरं का मला. मागं बी एकदा बोलवलं होतं साहेबांनी साफसफाईसाठी. समधी कामं करेन मी तुमची. धुणी, भांडी, केरवारी, स्वयंपाक. पगार किती घेशील? दिसभराच्या कामाची मिळून महिन्याला 300 रुपये घेईन. बर. आणि कामाला कधीपासून सुरुवात करतेस? आतापासूनच करते की. माझं जुनं काम सुटलंय ना व, आता फक्त तुमचंच काम आहे. बरं ताई, एक विचारायचं होतं. काय? म्हणजे माझ्या बरोबर माझी मुलगी बी असेल बरं का. लई लहान आहे होती, घरात नाही सोडून येऊ शकत तिला. म्हणजे तिचा काही त्रास नाही होणार तुम्हाला, तिचं ती आपले खेळत राहील. बरं चालेल ना? असू दे, चालेल चालेल. बाई, एक सांगू का? तुमचा आणि साहेबांचा जोडा अक्षी लक्ष्मी नारायणासारखा दिसतो बरं का.
हॅलो, हॅलो, मी बाबूराव बोलतोय. कोण बोलतोय? मी उमा बोलतीये. उमा धनंजय मोहिते. नमस्कार वहिनी. नमस्काराचं राहू दे, आत्ता फोन कशाला केला होता तेवढं सांगा. सुधा वहिनी आहेत का? मला त्यांना एक निरोप द्यायचा होता. त्या कामात आहेत, मला सांगा, मी देईन. काय वहिनी की आसावरीबद्दल गावात जे काही पसरवलं गेलंय ना, त्यामुळे मी तिचं स्थळ कोणाकडेही घेऊन गेलो तर लोक नाहीच म्हणतायत. नाही म्हणजे माझ्याकडून मी जास्तीत जास्त सर्वांना समजवायचा प्रयत्न करतोय वहिनी, पण नाही हो, कोणी विश्वास नाही ठेवत माझ्यावर. बाबूराव, अहो आष्टी म्हणजे जग आहे का? जरा शहराकडची स्थळ बघा की. पुणे, मुंबई, नाशिक चालतील आम्हाला, गावाकडचंच नकोय काही. ठीक आहे, तसाही प्रयत्न करून पाहूया. नुसतं बोलू नका, खरंच प्रयत्न करा. आणि हे बघा, मागच्या वेळेसारखी त्या हुंड्या बिंड्याची भानगड झाली ना, तर मुलाकडचे मागतील तो सगळा हुंडा मी तुम्हाला द्यायला लावीन. ठेवा फोन. स्थळ बघतायत, कळत तर कशातलं काही. कोणाचा होता फोन? बाबूराव. काय म्हणत होते? दुसरं काय म्हणणार ते? म्हणत होते आसावरी अपशकुनी आहे असं सगळे म्हणतात, तेव्हा तिचं लग्न जमणं अवघड आहे. कारण ग नुसती काय की काय खरं नाही. उमा, सावरीबद्दल लोकांनी जे पसरवलं ते खोटं आहे हे आपल्याला जरी माहीत असलं ना, तरी त्याच गोष्टीमुळे तिचं लग्न जमत नाही ही गोष्ट तर खरी आहे. म्हणजे एकतर आपल्याला हे सत्य स्वीकारलं पाहिजे किंवा लोकांना पटवून दिलं पाहिजे की हे सगळं खोटं आहे म्हणून. आणि ते तर आपल्याला शक्य नाही आहे. म्हणजे सत्य स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बघूया, त्याच्या मनात असेल तसं होईल. अगं सुधाताई, तू काय एवढी काळजी करतेस? आपण बघू ना सावरीसाठी एखादा छानसा मुलगा. हे बघ, देवानं प्रत्येकासाठी कुणी ना कुणी जोडीदार ठरवलेला असतोच. तेव्हा वेळ आली की बरोबर योग जुळून येईल बघ, मी सांगते तुला. तो योग फक्त लवकर जुळून यावा एवढीच इच्छा आहे. Thank you.